नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आज सकाळी सकाळीच नानांनी मिरचीची रोपं आणलीत. तर ही जी रोपं आहे तर हे टेम्पो भरून रोप आलेलं, छोटा टेम्पो. तर आता इथं भाऊ हे जे रोपं आहे तर ते खाली उतरून घेतोय अगोदर. तर ही जी मिरचीची रोपं आहे तर ही म्हणजे तुटू नये किंवा गळू नये म्हणून या पद्धतीने ट्रेमध्ये ही रोपं येतात. तर आता आम्ही ह्या ट्रेमधले जे रोपं आहे तर ते या पद्धतीने असं खाली ठेवतोय, कारण ही नर्सरीतली रोपं असतात आणि अचानक नर्सरीमधले ते डायरेक्ट उन्हात येतात. तर रोप लावायच्या अगोदर म्हणजे एक दिवस त्यांना असं उन्हामध्ये ठेवावं लागतं, म्हणजे ते जळून जात नाही किंवा लावल्यानंतर लगेच सुकत नाही. म्हणजे बाहेरच्या वातावरणाशी ते मिळून येतात. तर या पद्धतीने आम्ही जी सगळी मिरचीची रोपं आहेत तर ती उतरून घेतलीत. आणि आता जे रिकामे कॅरेट आहे तर ते रिकामे कॅरेट पुन्हा टेम्पोमध्ये भरून दिलीत. आणि हे बघा, हे मिरचीचे रोपं छोटी छोटी एकदम. तर ही कृष्णा मिरचीचे रोप आहे, म्हणजे खूप तिखटवाली मिरची असते ही. आणि आता हे जे रोप आहे याच्यावर आता भाऊ पाणी मारून घेतोय. तर या पद्धतीने पूर्ण मिरच्यांच्या रोपावर पाणी मारावं लागतं, म्हणजे रोप घरी आणल्यानंतर एकदा दोनदा याच्यावर पाणी मारावं लागतं. त्यानंतर दुपारून आपल्या घरासमोरचं जे शेत आहे तर आपण इथं मागच्या मे महिन्यामध्ये टरबूज केला होता. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लव्हाळा हे गवत आलेलं होतं. तर ते जाण्यासाठी आपण एक औषध मारलं होतं याच्यावर. तर ते औषध मारल्यानंतर कमीत कमी 6 महिने तरी त्या शेतामध्ये आपण कुठलंही पीक घेऊ शकत नाही. तर आता म्हणजे ते औषध मारून 4 महिने झाली होती, पण मग ते जे गवत वगैरे आहे ते चांगलं सुकलं वगैरे पण होतं. तर त्या शेतामध्ये आता इथं रोट्या मारायचं काम चालू होतं. तर ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण या शेतामध्ये आता रोट्या मारून घेतोय, म्हणजे आपल्या घरासमोर आपलं जी शेती आहे तर ती खूप छान अशी दिसल. आता संध्याकाळचे जवळपास 4-4:30 वाजलेत. नानीने म्हणजे आपलं जे अंगण आहे ते चांगलं झाडून घेतलंय. आणि हे जे झाड आहे तर आपण जेव्हा सकाळी रोट्या मारत होतो ना तर तिथं हे झाड होतं. तर भावाने ते झाड तोडून आणलं. तर हे झाड कशाचं आहे, हे बघा खोड किती जाड झाले. तर हे झाड आहे तुरीचं. तुरीचं म्हणजे आपण जी तुरीची डाळ खातो तर त्या तुरीच्या शेंगाचं हे झाड आहे. तर त्याला चांगल्या अशा हिरव्या हिरव्या शेंगा होत्या. तर इथं आम्ही त्या शेंगा काढून घेतोय. म्हणजे ह्या शेंगा हे बघा, अशा चांगल्या त्याला हिरव्या शेंगा होत्या. तर ह्या शेंगा अशा हिरव्या काढून घ्यायच्या. आणि ह्या ज्या काढलेल्या हिरव्या शेंगा आहेत तर ह्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून ह्या उकडून घ्यायच्या, म्हणजे 2-3 शिट्ट्या काढायच्या आणि सोलून खायच्या. तर खूप छान अशा ह्या शेंगा लागतात. आता रात्रीचे 7 वाजले होते आणि बहीण येणार होती. तर आम्ही सगळेजण बहिणीची आतुरतेनं वाट बघत होतो. तर फायनली त्यांची जी गाडी आहे ती आली. तर इथं भावाचं आणि माझं असं हे चालू होतं की बहिणीची जी छोटी मुलगी आहे खुशी, तर तिला अगोदर कोण घेणार. तर त्याच्यावरून भावाचं आणि माझं चालू होतं की तो बोलतो की नाही मी घेतोय, मी बोलते की नाही मला घ्यायचं आहे. हा साडा सुकला का ग?
सोड 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 तू अरे त्याला घे. अरे ती झोपलेली त्याला घे. तो झोपलेला आहे. मी घेतो जाऊ दे. त्याला घे. तो काय मला उचलता येईल का? काय ग खुशी लय डाराडूर झोपली. तू पण लय डाराडूर झोपला का रे. आणि इथं बघा खुशी मामा बरोबर कशी खेळतीये. खुशी चला 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 आली 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 या 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 चल चल आली 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 खुशी आली. चला कोणाला भुजायचं. चल या 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 चल आपण जाऊ. चल त्यानंतर रात्री सगळ्यांनी छान अशी जेवणं केली. तर आम्ही आज हॉटेलमधून पनीरची भाजी आणली होती आणि घरी आपलं डाळ भात चपाती बनवलेलं. तर इथं सगळ्यांची अशी छान जेवणं चालू आहेत. यांची जेवणं झाल्यानंतर आम्ही पण बहिणींनी पोटभर जेवण केलं. तर आता वाजले होते रात्रीचे 11 आणि आमची झोपायची तयारी चालू होती. खुशी झोपली होती. तर बहिणीला अचानक आठवलं की 2-3 दिवसांनी आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमासाठी आम्ही काही साड्या आणल्या होत्या. तर ती इथं त्या साड्या कशा आणल्या हे बघत होती. तर अशा पद्धतीने आजचा जो दिवस आहे तो खूप छान आणि आनंदात गेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि साड्या पण कशा आहेत ते पण सांगा. आणि कोणी तुरीच्या शेंगा खाल्ल्यात उकडून. जर तुम्ही जर तुरीच्या शेंगा उकडून खाल्ल्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपला छकुला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे आमच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.